नमस्कार छोट्या मित्रांनो. आजची गोष्ट आहे लोभी मगर आणि चतुर माकड. एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते. एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनारी आलं. त्याला किनाऱ्यावरच्या जांभळाच्या झाडावर माकड बसलेले दिसलं. माकड मजेत जांभूळ खात होतं. खूप भूक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणालो, अरे हे काय खात आहेस तू? बघायला तर छान वाटतंय, थोडं मला पण दे ना. हे जांभूळ आहे, खूप गोड आहे, तू पण घे. माकडाने थोडे जांभूळ तोडून मगराला दिले. ते जांभूळ मगराला खूप आवडले. मगर म्हणाला, खूप गोड आहेत जांभूळ. आता मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्याजवळ फळ खाण्यासाठी येऊ लागले. माकड वेगवेगळी फळे आणून मगराला खायला देऊ लागले. त्यांची खूप छान मैत्री झाली. एक दिवस मगर काही फळे आपल्या बायकोसाठी घरी घेऊन गेला. ती फळे खाऊन ती सुद्धा खूप खुश झाली. पण तिच्या मनात एक वाईट विचार आला. ही फळे इतकी गोड आहेत आणि ते माकड तर रोज अशी भरपूर फळे खात असेल, मग त्या माकडाची काळीज तर किती गोड असेल. तिला ती काळीच खाण्याची इच्छा झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला माकडाची काळीज आणून द्यायचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि माकडाला म्हणाला, माझ्या बायकोला तू दिलेली फळे खूप आवडली आणि म्हणून तिने तुला घरी जेवायला बोलवले आहे. हो तर येणार ना. मग मगर माकडाला आपल्या पाठीवर बसून नदीतून निघाले. माकडाने गप्पा मारता मारता विचारले, अरे मित्रा, माझ्यासाठी काय जेवायला बनवणार आहेत वहिनी? तेव्हा मगर म्हणाले, अरे तिचा तुझच काळीज खाण्याचा विचार आहे. तिला फळे खाऊन वाटलं की तू तर रोज इतकी गोड फळे खातोस, मग तुझं काळीजही तितकंच गोड असेल. माकड घाबरले, पण तसे काही न दाखवता ते म्हणाले, अरे च्या, तू मला आधी का नाही सांगितलेस की बहिणींना माझी काळजी हवी आहे? मी तर ते झाडावरच काढून ठेवले आहे. चल, आपण परत झाडावर जाऊन घेऊन येऊया. ते परत फिरले. किनाऱ्यावर पोचताच माकडाने जोरात उडी मारली आणि झाड गाठले आणि वर चढून म्हणाले, मी तुला इतके दिवस फळे खाऊ घातली आणि तू मलाच मारून काळीच खायला निघालास. अरे मूर्खा, काळीच कोणी काढून असं ठेवत असतं का? आता जा, तुला माझं काळीजही मिळणार नाही आणि फळही मिळणार नाही. मग मगर निराश होऊन परत घरी गेली. तात्पर्य: संकटकाळी आपण घाबरता कामा नये, तर मग माकडासारखी हुशारीने वागायला हवे आणि ज्या कोणाला आपण मित्र मानले असेल त्याचा विश्वासघात करता कामा नये. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.